सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरातील महात्मा गांधी रोड परिसरात मोठ्या संख्येने मोबाईल ॲसेसरीज विक्री आणि दुरुस्तीचे दुकानं आहेत। या ठिकाणी मागील काही वर्षात काही राजस्थानी मंडळी मोबाईल कव्हर आणि स्क्रीन गार्ड विक्रीच्या अनुषंगाने दाखल झाली। हळूहळू या लोकांनी होलसेल रिटेल ॲसेसरीज विक्रीत बस्तान बसवलं आणि मराठी माणूस मागे पडू लागला। मात्र मोबाईल रिपेअरिंग करणारे सर्व कारागीर हे आजही मराठी तरुण आहेत। हे तरुण रोज शहरभरातून येणारे मोबाईल रिपेअर करून आपला गुजराणा चालवत असतात। मात्र मागील काही दिवसांपासून राजस्थानी दुकानदार होलसेलर यांनी मराठी माणसाची अडवणूक करायला सुरुवात केली। कळस तर तेव्हा गाठला जेव्हा मोबाईल रिपेअरिंग करण्यासाठी लागणारे ॲसेसरीज आणि साहित्य त्याचा होलसेल व्यापार आता पूर्णतः राजस्थानी मंडळींकडे गेलाय। त्यांनी मराठी कारागिरांची अडवणूक करायला सुरुवात केली। त्यांनी अंतर्गत मीटिंग करून मराठी लोकांना साहित्य न देण्याचा अघोषित ठरावच केला। यातून मराठी माणूस थेट इथून हद्दपार होण्याची भीती निर्माण झाली होती। याबाबत मराठी दुकानदार आणि कारागीर यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्याकडे धाव घेत आपली कैफियत मांडली। मनसेने यात मध्यस्थी करत अन्यायग्रस्त मराठी दुकानदार आणि कारागीर यांची बाजू लावून धरली। तसेच राजस्थानी दुकानदारांना देखील व्यवसाय करण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका घेतली। यानंतर राजस्थानी दुकानदारांनी अडवणूक करण्याच्या हेतूने थेट 3 दिवस आपले व्यवसायच बंद ठेवले। दरम्यान शुक्रवारी मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्या नेतृत्वात प्रधान पार्क येथे दोन्ही बाजूच्या दुकानदारांची संयुक्त बैठक घेत यापुढे कोणताही राजस्थानी दुकानदार मोबाईल रिपेअरिंग आणि रिटेल करणार नाहीत याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आलं। तसेच पवार यांनी या राजस्थानी दुकानांवर मोबाईल रिपेअरिंगचे बोर्ड होते ते स्वतः काढून घेतले। या प्रकरणी मनसेनंतर सरकारवाडा पोलीस ठाणे आणि गुरुवारी आमदार सीमा हिरे यांनी देखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। आमदार फरांदे यांनी त्याबाबत दोन्ही बाजूच्या दुकानदारांची एक बैठक शुक्रवारी दुपारी बोलावली होती। मात्र त्याआधीच मनसेने सामोपचाराने हा वाद शमावल्याने याबाबत आता राजकीय वर्तुळात देखील चर्चेला उधाण आलंय। मध्यस्थी म्हणजे खरं तर मराठी व्यापाऱ्यांना इथे होलसेल व्यापाऱ्यांकडनं किंवा रिटेल व्यापारी जे करत होते यांच्याकडनं खूप मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात होता की होलसेल व्यापारी करणाऱ्यांमधलेच काही लोक येऊन इथं रिटेलचा व्यवसाय करतील, ते कमी होतं म्हणून यांनी पुन्हा रिपेअरिंग पण चालू केली। यांचं होलसेल आणि रिटेल असल्यामुळं झालं असं की त्यांना एका खूप कमी किमतीत तो माल भेटायचा आणि तो रिपेअरिंग करत असताना तोच माल वापरल्यामुळे ती त्यांचं आणि ती मजुरी हे सगळं पकडतात, ते अर्ध्या किमतीत ते काम करून देत होते। याच्यामुळे आमच्या मराठी माणसांवर उपासमारीची वेळ आली होती। त्या संदर्भात त्या लोकांनी आमच्याशी संपर्क केला। तर आम्ही इथे येऊन इथल्या राजस्थानी व्यापाऱ्यांशी सुद्धा आम्ही चर्चा केली। त्यांना सांगितलं, त्यांना समजलं। काही लोकांना नव्हतं समजलं, त्यांचे बोर्ड आम्ही स्वतः काढले आणि आता त्या सर्व लोकांनी असा सामंजस्याचा भूमिका घेतलेली की आपण एक रेट कार्ड बनवून घेऊ, जेणेकरून होलसेल व्यापाऱ्यांनी रिटेल जरी केलं तरी त्याला तो माल त्याच भावात विकावा लागेल, जेणेकरून आपल्या कुठल्याही मराठी माणसावर उपासमारीची वेळ येणार नाही। त्याचा धंदा किंवा त्याचा व्यवसाय जो त्यांनी वर्षानुवर्ष म्हणजे कितीतरी व्यापारी मी असे बघितले की ते 17 वर्षापासून त्यांची दुकानं येतात। फक्त माल एखादा व्यक्तीला भांडवल आणि त्याला त्याचे काही लोक जर कधी उचलून धरत असतील तर निश्चित मराठी माणसांना सुद्धा आम्ही उचलून धरू आणि आम्ही सुद्धा यांना आता ही शेवटची वेळ, याच्यानंतर आम्ही सुद्धा होलसेलच्या व्यापारात आम्ही घुसणार। सामान्य गिराईकांना मारहाण केली जाते एका ठराविक समाजाकडून मोबाईलच्या वस्तू खरेदी करताना। नाही, मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक गोष्ट सांगतो की अशा प्रकारची एक महिलाची कंप्लेंट आली होती, परंतु आम्हाला ज्यावेळेस तो विषय संपूर्ण समजला त्यावेळेस आम्ही त्या संबंधित ज्यांनी या सगळे कृष्णकृत्य केले होते त्या माणसाला आम्ही आमच्या भाषेत, माहिती तुम्हाला आमची भाषा कशी असते, त्या भाषेत समजावून सांगितलं आणि त्याला ते खूप चांगलं समजलं। पुढचे 10 वर्ष त्याला तरी तो सगळी आठवण राहील, जेणेकरून ते व्यापाऱ्यांशी किंवा जे गिराईक आहे त्या गिराईकांशी ते व्यवस्थित। छोटा व्यवसाय करत असताना इथं काही मोनोपॉली करणाऱ्या लोकांनी त्याला माल देण्याचं बंद केलं होतं। या ठिकाणी आम्हाला जे सहकार्य राजस्थानी लोकांकडनं पाहिजे होतं तर ते आम्हाला प्रकाश दादांनी यावेळेस बऱ्यापैकी सहकार्य करून त्यांनी सगळ्या त्यांच्या व्यापाऱ्यांना सुद्धा समजावून सांगून इथं सामंजस्याची मध्यस्थीची भूमिका केली। त्या सर्व लोकांना त्यांनी समजावून सांगून पुढे भविष्यात असे वाद होणार नाही याची सुद्धा त्यांनी आम्हाला शाश्वती दिलेली आहे। 4 दिवसापासून विवाद चालू होतं रिपेअरिंगचं होलसेलचं। ते माझे होलसेलचं काम आहे। ते रिपेअरिंगचे काही छोटे मोठे दुकानदार आहे, ते ॲक्सेसरीज पण विकतात, रिपेअरिंग पण करतात। त्यांना सगळ्याला सांगितलं आणि ते संपूर्ण चांगला झाला। आता काही इश्यू नाही। ते रिपेअरिंग करणार का नाही? नाही, ते आता बोट काढले ना, वेगळं दुकान करा, तुम्ही करा रिपेअरिंग, ते सेपरेट तुम्ही दुकान करा।
ते ॲक्सेसरीजची दुकानामध्ये रिपेअर करू नका. नाही नाही ते रिपेअरिंगचं दुकान त्यांना बंदच करायला हो. लावलेलं आहे. हा ते बंद केलं ना. आता कोणाला रिपेअर दुकान करायचं तर फक्त रिपेअरिंगची दुकान करायची. माझ्या रिपेअरिंग पण काम नाही. मी काय सांगतो, हे आम्ही 15 दिवसापासून ह्या व्यापारी लोकांना, होलसेल व्यापारी लोकांना, राजस्थानी लोकांना आम्ही प्रेमात भरपूर सांगून हात जोडून बघितलं, सगळं समजून सांगितलं, पण आजपर्यंत त्यांनी आमचं ऐकलं नव्हतं. तर आज आम्हाला मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्हाला योग्य तो न्याय मिळालेला आहे आणि हा न्याय कायमस्वरूपी राहील ही आम्ही इच्छा व्यक्त करतो. आणि या पाठीमागे आपले सगळे तुम्ही बघाल, हे 100, 150, 500, 600 लोक मराठी बेरोजगार तरुण हे रिपेअरिंग करत होते. आज त्यांना खूप समाधान वाटू राहिले. लेखी स्वरूपात पण तुम्ही काही घेणार आहात? लेखी स्वरूपात आम्ही 500 रुपयाच्या बॉन्डवर त्यांच्याकडे लिहून घेणार आहे की राजस्थानी व्यापारी हे होलसेलच करतील, रिटेलमध्ये त्यांचं नाही राहणार. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक.